कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन कोणाचा असतो म्हटलं होतं आपण? सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट, स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आणि गिवन टेम्परेचर, एका विशिष्ट टेम्परेचरला असेल, कोणत्याही टेम्परेचरला नाही. उदाहरणार्थ पत्ती आपण दुधामध्ये टाकलं तर काय होते? विरघळते, थोडी विरघळते, त्याला म्हणायचं लेस स्पॅरिंगली सोल्युबल. टेम्परेचर वाढवला तर अजून वाढते पत्ती. चहाची पत्ती बघा, बघितलं ना तुम्ही, माहिती आहे चहाची पत्ती काय होते? टेम्परेचर जसा जसा वाढतो तसं तसं काय होतो? अजून विरघळत जाते, म्हणजे त्याची काय वाढते? सॉल्युबिलिटी वाढते. सॉल्युबिलिटी म्हणायचं, विरघळते नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचं? सॉल्युबिलिटी. विरघळणे डिझॉल्व वेगळा भाग आहे, सॉल्युबिलिटी द्रवणीयता, म्हणजे त्याची द्रवणीयता वाढत जाते. इट इज कॉल्ड ॲज KSP. त्याला काय म्हणून? इट इज कॉल्ड ॲज KSP. का परत व्हॉट इज KSP? इक्विलिब्रियम. इट इज द प्रोडक्ट ऑफ, हाच तो प्रोडक्ट आहे बघा, गुणाकार आहे. KSP म्हणजे काय? गुणाकार आहे, प्रोडक्ट ऑफ कोणाचं? इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉन्स्टिट्यूएंट आयनचं, बरोबर आहे. इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाचं? हे बघायचं, कॉन्स्टिट्यूएंट आयनचं आहे, पुढे आहेत बघा, इथे बघायचं. इट इज अ काय आहे? इट इज अ प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोणाचं? कॉन्स्टिट्यूएंट आयन्स. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूएंट आयन्स कशात असतात? हे कॉन्स्टिट्यूएंट आयन कोणाचे आहेत? सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ, है ना, कोणाचे आहे ते? सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ कोणाचे आहे? स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट इज कॉल्ड ॲज व्हॉट? इट इज कॉल्ड ॲज, इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? काय म्हणतात त्याला? मेसेज करा, काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज, इट इज कॉल्ड ॲज, मेसेज करा, काय म्हणतात? कळालं? हो, नाही कळालं? इट इज कॉल्ड ॲज काय म्हणतात? मेसेज करा की काय म्हणतात? इट इज कॉल्ड ॲज व्हॉट? काय म्हणतात त्याला? इट इज कॉल्ड ॲज KSP. काय म्हणतात? KSP ना. KSP म्हणजे काय? काय म्हणतात त्याला? KSP म्हणा, म्हणा, काय म्हणतात? KSP, राईट, बरोबर. KSP म्हणजे कोणता प्रोडक्ट? कोणता प्रोडक्ट असतो KSP म्हणजे? KSP म्हणजे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट असतो, है ना. कोणता प्रोडक्ट? सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. इट इज द प्रोडक्ट ऑफ equilibrium concentration of constituent ions of saturated solution of sparingly soluble salt at a given temperature is called as solubility product. आता आपण एक salt घेऊ, तशीच एक general formula use salt. Suppose we will take one example of salt. That is the salt is now BX. कोणती salt घेऊ? BA. जसं आपण एक साल्ट मागे घेतलं होतं बघा, BA. कोणती साल्ट घेतली होती आपण मागे? BA. मग BA कसा असेल? असा BA. मग BA साल्टचा B ऑफ काय असेल? X, A ऑफ काय असेल? Y. बघा, BAचा आहे, पण काय घ्यायचा? B ऑफ X and A ऑफ Y. काय घेऊ शकता तुम्ही? XY. B ऑफ X, A ऑफ Y. बघा, लक्षात घ्या. ही साल्ट जेव्हा डिसोशिएट होईल, आपण मागे म्हणतो होतो BAचे आयन कसे बनले होते? B प्लस, आणि काय बनतात इथं आयन्सला पाऊस नाही काढायचं, B प्लस आणि काय बनते? A मायनस. ओके. जेव्हा ही साल्ट आपण स्पॅरिंगली सोल्युबल साल्ट आहे समजा ही अशी, तर याचे आयन्स बनतील, काय बनतील? B प्लस आणि A ऑफ काय बनतील? A ऑफ मायनस. B ऑफ B प्लस आणि A ऑफ व्हॉट? मायनस. बघा, लक्ष द्या इकडे. आता B ऑफ प्लस आणि A ऑफ काय? मायनस. आता बघा, B चे काय आहेत? X. B चे किती आहेत? हे X. समजा Na2 आहे, Na2CO3, तर आपण काय करतो? 2Na घेतो. Na किती लिहितो आपण? 2Na. तर आपण याला काय करू आता? B प्लस चे किती आहेत? हे X ऑफ किती आहेत?
एक्स ऑफ बी प्लस अँड वायचे नाव टेल वायचे काय वाय ऑफ ए मायनस लक्षात एक्स ऑफ बी प्लस अँड वाय ऑफ ए मायनस बी प्लसचे जे आहेत ते आता आपण हे जे प्लस जे आहेत ते वाय प्लस घेऊ हे एक्स असेल तर वाय प्लस म्हणजे 2 3 4 काही असेल उदाहरणार्थ Na वर Na प्लस आणि CO3 काय होते आता 2 मायनस होते आणि 2 प्लस आहे Na2 बघा इकडे आणि लक्ष द्या Na वर किती प्लस येतील 1 प्लस 2 Na असल्यामुळे 2 प्लस CO3 वर किती मायनस 2 मायनस CO3 वर है ना CO3 वर किती मायनस 2 मायनस हे जे 2 आणि 1 आहेत ते y आहे y म्हणजे किती 2 म्हणा किंवा काय म्हणा 1 म्हणा y प्लस किंवा काय x काय मायनस y प्लस x मायनस y प्लस x मायनस यांचे कोएफिशिएंट काय आहेत x ऑफ काय b y ऑफ काय a x ऑफ b y ऑफ a राइट हा झाला काय झाला एक साल्ट आहे bx आणि कोणती आहे काय नावाची साल्ट आहे bx आणि ay कोणती आहे साल्ट bx आणि ay याचा KSP कसा लिहिणार मग आता आपण याचा KSP इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आता लिहितो आपण प्रोडक्ट ऑफ काय म्हटलो आपण इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन कोणती साल्ट आहे ही B चा काय घ्यायचा y प्लस B चा काय y प्लस आता B चा y प्लस जे आहे ते काय करून टाकायचं याचं पॉवर घ्यायचा समजेल याचं काय घ्यायचं आता पॉवर x काय बनून जाईल पॉवर आणि y a चं काय आहे a चं x काय आहे मायनस हा x मायनस याचं काय होऊन जातो पॉवर होऊन जातो लक्षात मग हे काय झालं इट इज अ सॉल्युबिलिटी प्रोडक्ट याला काय म्हणावं इट इज द सॉल्युबिलिटी प्रोडक्ट जे काही याचा कोएफिशिएंट असेल रेस टू द पॉवर सो द डेफिनेशन फायनल डेफिनेशन ऑफ सॉल्युबिलिटी प्रोडक्ट दिस KSP ची फायनल डेफिनेशन काय आहे मग इट इज द इथं बघा इट इज द कॉन्सन्ट्रेशन कसं आहे मोलार कॉन्सन्ट्रेशन ओके प्रोडक्ट ऑफ पण कोणता दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनचं काय प्रोडक्ट आहे इट इज द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन जेव्हा यांच्यामध्ये काय आहे इथं इक्विलिब्रियम आहे हे इक्विलिब्रियमच्या कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट आहे इट इज द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ कोणाचा इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कशी साल्ट आहे आता स्पॅरंगली सोल्युबल साल्ट इट इज व्हॉट इट इज द स्पॅरंगली सोल्युबल साल्ट स्पॅरंगली सोल्युबल साल्टचा कसा सोल्युशन असतो सॅच्युरेटेड सोल्युशन असतो नाही कसा सोल्युशन असतो सॅच्युरेटेड सोल्युशन इट इज द प्रोडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पॅरंगली सोल्युबल साल्ट आणि त्याचा सोल्युशन कसा असतो सॅच्युरेटेड सोल्युशन असतो लक्षात तर ह्या प्रोडक्टला काय म्हणावं इट इज कॉल्ड ॲज KSP आता हे रेस टू द पॉवर ज्याला काय आहे रेज आहे रेस टू द पॉवर बघा याला पॉवर आहेत रेज आहेत हे पॉवर इक्वल असते कोणाच्या इक्वल टू द कोएफिशिएंट हे काही जे काही यांचे काय असतील कोएफिशिएंट असतील सहगुणक कोएफिशिएंट इन द या इक्वेशनमध्ये या इक्वेशनला काय म्हणतो आपण कोएफिशिएंट इन द इक्विलिब्रियम एक्सप्रेशन या इक्वेशनला काय म्हणावं इक्विलिब्रियम एक्सप्रेशनमध्ये इक्विलिब्रियम हा एक्सप्रेशन आहे इक्वेशन आहे यामध्ये जे काही सहगुणक असतील याला याने आता मी उदाहरण दाखवतो आपण Na2CO3 मध्ये किंवा काय 1 म्हणजे x आणि y हे काही सहगुणक आहेत हे सहगुणक काय होतील यांचे पॉवर होऊन जातात रेस टू द पॉवर इट इज कॉल्ड ॲज व्हॉट रेस टू द पॉवर इक्वल टू कोणाला असेल इक्वल टू कोएफिशिएंट इन द इक्विलिब्रियम एक्सप्रेशन कोएफिशिएंट इन कशामध्ये असेल इक्विलिब्रियम एक्सप्रेशन काय झालं दिसत नाही प्रॉब्लेम
ओके, समजलं? ते समजलं काय? ओके, यस यस नो, समजला? हा पॉईंट समजला? यस, मला दिसला गेले समजला की नाही समजलं काय म्हणाले. हो 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 ओके. वेब कॅमेरा लावले असेल, वेब डिझाईन इथं वेब लॅब झाली इथं तयार, तिथे तुम्ही शिकवायला ना सॅटेलाईट आहे, सॅटेलाईटमध्ये जाऊन शिकवायला. आता नेक्स्ट पॉईंट, असं एक मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. या एक्झाम्पलमध्ये तुम्ही ओळखायचं आता. यू हॅव टू रिकग्नाइज, यू हॅव टू आयडेंटिफाय हाऊ यू कॅन राईट. सपोज फॉर एक्झाम्पल एक बेरियम सल्फेट आहे. आता परफेक्ट होते बघा मला अजून एक साल्ट आहे, सपोज बेरियम सल्फेट अशी आहे, BaSO4 बेरियम सल्फेट. ठीक आहे, त्याचा बोला असा कसं लिहिणार, असा असा लिहायचं आहे. बेरियम सल्फेट कशी डिसोशिएट होणार, BA वर किती प्लस येतील सांगा, येईल सांगता BA वर. हे BXAY च्या ऐवजी आता काय घ्यायलो आपण, BaSO4 घ्यायलो. BXAY च्या ऐवजी BaSO4 ही साल्ट आहे. BA वर किती प्लस येतील, 2 प्लस, आणि प्लसला प्लस जशाला प्लस. एक्स किती आहे आता बघा, याचा एक्स काहीच नाही इथं, एक आहे म्हणून काहीच नाही आहे, हे एक आहे नाही तरी जमतं. एक ऑफ BA 2 प्लस, वायची किंमत काय आली, वायची किंमत किती आली, 2 प्लस आली. वायची किंमत किती आली, वायची किंमत बघा, हा इक्वेशन बघा, हे दोन इक्वेशनला सारखेच आपल्याला लिहायचे. हे इक्वेशन समजले म्हणजे तुम्हाला याचं लिहिता आलं पाहिजे. BaSO4 पण किती आहे, एकच आहे. SO4 2 मायनस, एक आहे नाही लिहिलं तरी जमते. किती किती आहे ते, एक एक आहे. एक्स पण एक आहे, वाय पण किती आहे, एक एकच आहे. एक्स पण एक, वाय पण एक, एक्स पण बघा एक्स किती आहे 1, वाय पण 1, एक्स पण 1, बोथ आहे किती किती आहे 1 1. आता हे जे वाय प्लस आहे, वाय प्लस किती आहे 2 प्लस, एक्स मायनस किती आहे 2 मायनस. मग याचा आता KSP काढा म्हणजे तर कसं काढणार, या सालचा KSP काढायचा. सो KSP इज इक्वल टू काय होईल आता, B ला B, कायला काय B ला B, राईट. B चा पॉवर किती आहे आता 2 प्लस, ओके. B चा पॉवर किती आहे 2 प्लस, BA आहे, हा ठीक आहे. हे काय BA चा पॉवर किती प्लस आहे 2 प्लस. आता याचा पॉवर किती असेल, एक एक लिहा किंवा नाही लिहा, काय फरक पडते का, काय फरक पडते. SO4 चा बोला किती आहे, किती मायनस आहे 2 मायनस चा पॉवर किती आहे 1, असं असते. कळलं, मला वाटत असेल काय सोपं आहे. आता याचं सांगा, हे सोपं आहे ना. तर याचं बघा आता CaF2 या साडीचं असं लिहायचं पहिलं, नंतर KSP लिहायचं. बघा लिहिलंच द्या परत, हां परत पहा दोन्ही आहे का बरोबर त्याच्यासारखंच. BX आणि काय आहे AY, BX AY पासून काय तयार करून घ्यायचं, x ऑफ B टू द पॉवर ऑफ y प्लस प्लस y ऑफ A टू द पॉवर ऑफ x मायनस. तर KSP कसा लिहितो आपण, KSP इज इक्वल टू B ऑफ y प्लस ऑफ x A x मायनस ऑफ y. आता याचं सांगा बघा, येईल का सांगता, तो सांगता येईल बघा. आता बोला काय होईल, CA मी सांगतो बघा, अजून नाही, अजून तुम्हाला नाही जरी समजलं आता समजून घ्या. CA वर किती प्लस येतील 2 प्लस, CA वर किती येतील प्लस 2 प्लस, F वर किती मायनस येतील 1 मायनस. आलं लक्षात, F वर मायनस किती येतील एकच, पण F किती आहे, F किती आहे 2F, हे किती आहे 1. मग याचा KSP बोला, याचा KSP कसा लिहिणार हे बघून सांगायचं. हे कसं होतं, B हे B होती म्हणून BA घेतला, पॉझिटिव्ह चार्ज y प्लस, y म्हणजे 2 प्लस
त्याच्यावर एक्स किती होते एकच. तिथं सांगा एस पी इज इक्वल टू काय होईल. एस पी इज इक्वल टू काय घ्यायचं पहिलं सी ए राईट. सी एचा किती प्लस आहे 2 प्लस पॉवर किती 1च. सोपा आहे ना. आता बोला आता काय घ्यायचा एफ एकच घ्यायचं पॉवर एफ मायनस घेऊन हे जे 2 आहे काय करायचं स्क्वेअर करायचं. एफ मायनस घेऊन आता रेस पॉवर किती होईल रेस पॉवर 2. एफ मायनस रेस पॉवर किती होईल 2 राईट. आता अजून एक देतो एक्झाम्पल दुसरे 2 आता करता येतो का बघा राईट. आले 2 लक्षात आले समजलं काय इथपर्यंत हो मेसेज करा समजायले का हो समजायले नाही समजायले हो छान समजायले ना. तर हे करता आलं पाहिजे तुम्हाला बघा हे करता येते का जे समजायले असेल तर हां याचं उत्तर सांगता यायला पाहिजे राईट. सांगता येऊ शकते हां राईट. आता बघा BaM सल्फेट CaF2 Bi2S3 Bi2S3 चा Bi2S3 चा डिसोसिएशन बोला कसं होणार याच्यासारखं बघून सांगायचं. Bi बिस्मथ किती आहे 2 सो 2Bi वर एकच प्लस 2Bi वर किती प्लस एकच प्लस. यस बिस्मथ सल्फाइड आहे याला काय म्हणायचं बिस्मथ सल्फाइड यस काय 3 बिस्मथ सल्फाइड 2Bi प्लस यस किती आहे 3S वर मायनस किती आहे एकच मायनस 3S वर मायनस किती आहे म्हणजे तर काय म्हणून एकच मायनस. बघा बॅलन्स व्हायले का प्लस मायनस प्लस किती व्हायले 2 प्लस मायनस किती व्हायले 3 मायनस किती व्हायले 3 मायनस मात्र प्लस किती व्हायले प्लस हां प्लस आणि मायनस बघा बॅलन्स व्हायले का प्लस आणि मायनस बॅलन्स नाही व्हायले. तर ह्याला प्लसला 6 करण्यासाठी गुणिले 3 करा किती होतात ते 6 प्लस 3ला गुणिले 2 करा हे पण किती होतात 6 मायनस. म्हणजे आपल्याला याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल प्लस किती घ्यावे लागतील 2 आहे प्लस किती घ्यावे लागतील प्लस किती घ्यावे लागतील 3 प्लस है ना प्लस किती घ्यावे लागतील 3 प्लस म्हणजे 3 दोन्ही 6 असं जाता. मायनस किती घ्यावे लागतील मग मायनस किती घ्यावे लागतील असं सांगता येऊ शकते. मायनस किती घ्यावे लागतील सांगा बरोबर मेसेज करा. मायनस किती घ्यावे लागतील आता 2 मायनस म्हणजे किती झाले 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 झाले 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 दोन्ही पण किती झाले 6 राईट. इंटरेस्टिंग आहे ना. आता याचा KSP लिहितो आपण काय लिहितो आता KSP. आता KSP सांगायचं KSP इज इक्वल टू कसा करायचा BI ला BI लिहायचं पहिलं हां BI वर किती प्लस 3 प्लस 3 प्लस वर किती पॉवर रेस पॉवर 2 रेस पॉवर का होईल 2 राईट. आता इकडे सांगा यसला किती मायनस 2 मायनस चा पॉवर किती 3 पॉवर. समजायले सोपा आहे समजायले का हो हां. पैकीच्या पैकी मार्क असतात केमिस्ट्री सोपी असते. पैकीच्या पैकी असं लिहिलं पैकीच्या पैकी चुकलं 0. आता एक देतो तुम्ही करा आता CA3PO4 2 टाइम असा पाहू बघा कोणता पाहू CA3PO4 2 टाइम CA3 कॅल्शियम PO4 किती टाइम्स 2 टाइम्स. तिला काय म्हणतात दिस कॉल्ड ॲज कॅल्शियम अपाटाईट. तिला काय म्हणतात कॅल्शियम अपाटाईट नाव आहे ना. हे पी ब्लॉक इलेमेंट धड्यामध्ये पुढे आहे कशामध्ये पाहतो आपण पी ब्लॉक इलेमेंट चॅप्टरमध्ये पाहतो. कॅल्शियम अपाटाईट याचा डिसोसिएशन बोला कसा होतो हे डिसोशिएट होऊन काय बनवतो CA किती आहे 3 CA
बघा सी ए किती आहे 3 सी ए, PO4 किती आहेत सांगता येते ना, प्लस PO4 किती आहेत, PO4 बघा किती आहेत 2, म्हणजे पुढे यायचं PO4 किती 2, सी ए वर 1 प्लस PO4 वर 1 मायनस, पण बॅलन्स होतो का, होत नाही. CA3 बघा बरोबर आला का, CA3 म्हणजे कसं करावं, CA3 3CA लिहून टाका पहिली पाहिजे हा आधी नीट बघा, कोइफिशियंट याला काय म्हणतात, कोइफिशियंट, ते कोइफिशियंट बरोबर आले पाहिजे. 3CA 2 PO4 2 आहे का, आहे राईट. आता चार्जेसचं ध्यान द्या, चार्जेस कसं प्लस मायनस, किती प्लस व्हायले त्याला 3 प्लस, मायनस किती व्हायले 2 मायनस, याला 3 दोन्ही काय करता येते आपल्याला 6, आणि याला व्यतिरिक्त काय करता येते 7, व्यतिरिक्त 7, तर डायरेक्ट सपोज काय सपोज हां कसं काय हां फुल स्टॉप है ओके नाउ, some प्रॉब्लम आहे टेक्निकल